रामकृष्ण हरी माऊली. आज आपण अशा भक्तांची कथा ऐकणार आहोत की ज्याला हात पाय नाहीत पण त्यांनी पंढरीची वारी केली. भक्त राज कुर्मदास. पैठण मध्ये राहणाऱ्या 22 वर्षाच्या कुर्मदासने आईला हाक मारली. आई ये, चल लवकर, कीर्तनाची वेळ झाली. आई वैतागून म्हणाली, कीर्तन कीर्तन, रोज कीर्तन. गुडघ्यापासून तुला पाय नाहीत, कोपरापासून तुला हात नाहीत, कोण नेईल रोज तुला कीर्तनाला? बरं लहान नाहीस आता, 22 वर्षाचा मोठा झालाय, आता नाही सहन होत मला तुझं वज. आई, खरं आहे ग तुझं. मी 22 वर्षाचा घोडा झालोय पण तुझ्या काहीच उपयोगाला नाही आलो. माझ्या वडिलांनी झुरून झुरून प्राण सोडला आणि मी जिवंत राहिलो, बिन हाताचा बिन पायाचा, लंगडा लोळा. त्यात माझा काय ग दोष आई? आई, फक्त आजच्याच दिवस घेऊन चल मला कीर्तनाला, उद्या नाही म्हणणार मी तुला. आईचे डोळे डबडबले. शेवटी आई होती ती. आईने हातपाय नसलेल्या व अंगावर फक्त लंगोट बांधलेल्या कुर्मदासाला पाठीवर घेतलं व कीर्तनाच्या ठिकाणी त्याला सोडून दिलं. भानुदास महाराजांचे कीर्तन चालू होतं. भानुदास महाराज म्हणजे एकनाथाचे पंजोबा. कीर्तनाला भरगच्च गर्दी. कुर्मदासाला चालता येत नाही, परंतु लोटांगण घेत घेत माणसातून रस्ता काढत काढत पोटावर फरफटत कुर्मदास समोर आला व पहिल्या रांगेत बसला. गळ्यात तुळशीमाळ, कपाळी टिळा लावलेल्या कुर्मदासावर महाराजांचं लक्ष गेलं. महाराज म्हणाले, आलास कुर्मदासा? हो महाराज आलो. अरे कोणाबरोबर आलास? महाराज, आईनं आणून सोडलं. अरे कशाला आईला त्रास दिलास? आता घरी कसा जाशील? महाराजांनी विचारलं. नाही महाराज, आता मला घरी नाही जायचं. हे ऐकून महाराज म्हणाले, अरे कुर्मदासा, आज काल्याचे कीर्तन हे संपलं की आम्ही निघालो पंढरीला, मग तू कुठं जाशील? कुर्मदास बोलला, महाराज मी पण येऊ का पंढरीला? अरे कुर्मदासा, तुला कीर्तन ऐकायला आईच्या पाठीवर यावं लागतं. तुला कोण नेल रे पंढरीला एवढं लांब? महाराज तुम्ही फक्त हो म्हणा, मी येतो का नाही पंढरीला? महाराज हसत हसत विनोदाने हो ये म्हणाले. रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून हे उठले. स्नान केलं व फरफटत फरफटत लोटांगण घालत पंढरीचा रस्ता धरला. तांबडं फुटलं. लोक उठू लागले. लोकांना विचारू लागले, अहो महाराज, पंढरीचा रस्ता कोणता हो? लोक सांगू लागले, इथून पुढे जा आणि पुढे जाऊन पुन्हा विचारा. सकाळी 10 वाजेपर्यंत कुर्मदासानं बीड गाठलं. वेशीवर हनुमंताच्या मंदिरात जाऊन ओरडू लागला, ऐका हो ऐका, भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे हो. कोणी कालवण आणावे, कोणी भाकरी आणाव्या. महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती. भानुदास महाराजांनी बिना हातपायाच्या कुर्मदासाला पाहिलं व आश्चर्याने विचारलं, कुर्मदासा कसा आलास रे? महाराज, तुमच्या होणं मला आणलं. कुर्मदास बोलला. महाराजांनी सर्वांना भाजी भाकरीचं जेवण दिलं. प्रवचन झालं, कीर्तन झालं, हरिपाठ झाला. महाराज म्हणाले, आपला उद्याचा मुक्काम मांजरसोबा. रात्री वारकरी झोपली की कुर्मदास फरफटत निघाला. खरडत खरडत त्यानं दिवस उगायला मांजरसोबा गाठलं. तिथेही त्यानं हकार दिला व वसनाची व्यवस्था केली. एक एक मुक्काम मागं पडू लागला. लोळण घेऊन घेऊन अंगाची पुरी चाळण झाली होती. परंतु कुर्मदासाचं ध्येय एकच, विठुरायाची भेट. येरमाळा, बार्शी असं करत करत शेवटी लहुळगाव आलो. कुर्डवाडीच्या पुढे 7 किलोमीटरवर लहुळ हे गाव. तिथंही कुर्मदासानं भोजन गोळा केलं. दिंडी मागून आली. सर्वांची जेवण झाली. कुर्मदास एका कोपऱ्यात इवळत पडला होता. भानुदास महाराज त्याच्याजवळ आले व त्याला म्हणाले, कुर्मदासा, आता फक्त एकच मुक्काम राहिला आहे, मग तू तुझ्या विठुरायाला भेटशील. कुर्मदास बोलला, नाही महाराज, आता मी नाही येऊ शकणार पंढरीला. अरे असं काय म्हणतोस कुर्मदासा? एवढा लांब आलास आणि आता फक्त एका मुक्कामावर आली पंढरी. कुर्मदासाला बोलणं सुद्धा असह्य झालं होतं. तो पालता होता, तो उताना झाला. त्याचं सगळं पोट सोलून निघालं होतं. त्याच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या. त्या जखमात असंख्य खडे रुतले होते. अंगातून रक्त वाहत होतं. कुर्मदास थकून गेला होता. त्याला बोलण्याचं देखील प्राण राहिले नव्हतं. निघाल्यापासून त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. सगळ्या दिंडीसाठी त्यानं अन्न गोळा केलं, परंतु स्वतःच्या पोटात मात्र अन्नाचा कणही नव्हता. महाराजांनी याचं कारण विचारल्यावर तो सहज म्हणाला, महाराज, मलमूत्र कोण धुईल माझं?
घरी आई दूध होती, इथं कोण धुईल म्हणून अन्न पाणी सोडलं. कुर्मदासाचं हे बोलणं ऐकून भानुदास महाराजांचे डोळे डबडबले. कुर्मदासा, काय केलंस हे? महाराज, घरी राहून काय केलं असतं? निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी. महाराज, आता फक्त एकच करा. पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला दोनदा नमस्कार करा आणि त्याला सांगा, हे पांडुरंगा, तुझ्या पायाजवळ यायला कुर्मदासाचं पुण्य थोडं कमी पडलं. या जन्मात नाही पाहता आलं चरण. पांडुरंगाला माझा एवढा निरोप द्या. असं म्हणून तो तिथंच इवळत पडला. भानुदास महाराजांचे पाय आता जड झाले. तसेच जड पावलांनी कुर्मदासाला सोडून ते पंढरपुरात आले. चंद्रभागेचं स्नान झालं व विठुरायाच्या दर्शनाला उभे राहिले. भानुदासांनी पांडुरंगाकडे पाहिलं. पांडुरंगाने भानुदासाकडे पाहिलं. अंतःकरणातलं चिंतन तिथपर्यंत पोहोचलं. पांडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले, रखुमाई, तू वारी सांभाळ. मी माझ्या भक्ताला कुर्मदासाला लवळला भेटायला चाललोय. पांडुरंगाने गरुडाला आज्ञा केली. विठ्ठल कुर्मदासाजवळ आले. कुर्मदास निश्चित सुद्धा हरपून त्या वाळवंटात पडला होता. जखमांनी अंगाची लयलय झाली होती. शरीरातून रक्त वाहतच होतं. विठ्ठलानं हाक दिली, कुर्मदासा, अरे डोळे उघड, बघ मी आलोय तुझ्यासाठी. मोठ्या हिमतीनं कुर्मदासानं अर्धवट डोळे उघडले. पाहतो तर प्रत्यक्षात विठुरायासमोर उभे होते. विठ्ठला, माझ्या पांडुरंगा, म्हणत कुर्मदासानं पुन्हा विठ्ठलाच्या दिशेनं फरफटत लोटांगण घेऊन लागला. एवढ्यात पांडुरंगानं कुर्मदासाकडे धाव घेतली. त्याचं शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं व म्हणाली, कुर्मदासा, तू जिंकलास. तुझं ध्येय पूर्ण झालं. बघ, मी स्वतः तुझा विठ्ठल, तुझा पांडुरंग तुझ्या भेटीला आला आहे. होय विठ्ठला, आता हीच माझी पंढरी. कुर्मदासानं डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं व डोळ्यातील अश्रूने विठ्ठलाला नमन केलं व आपला प्राण सोडला. धन्य धन्य तो कुर्मदास आणि धन्य त्याची भक्ती. अशी आपली भक्ती झाली तर पंढरीचा पांडुरंग आपल्याला नक्कीच भेट देईल. रामकृष्ण हरी. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.